पुण्यातील गजबजलेल्या ज्ञानप्रबोधिनी भागातून फोन हरवला म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला गेलेल्या मुलाची तक्रार पुणे पोलिसांनी घेतली नाही आणि तोच मुलगा आता IPS बनला आहे। ही कोण्या चित्रपटातील कथा नाही तर सत्यकथा आहे। यश असे असावे की त्याला नसावी सीमेची किनार, ते एवढे मोठे आणि उंच असावे की त्यापुढे गगनही खुजे वाटावे। गगनाला ठेंगणे ठरवेल असं यश कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील यमगे गावातील बिरुदेव नावाच्या मेंढ्या हाकणाऱ्या मेंढपाळ तरुणाने मिळवलं आहे। देशातील सर्वात कठीण परीक्षा असलेल्या UPSC परीक्षेत बिरुदेव याने 591वी रँक मिळवली आहे। आई वडिलांसोबत मेंढ्या सांभाळण्याचं काम करत अवघ्या तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा 591व्या रँकने क्रॅक करणारा बिरुदेव भारतीय तरुणाईचा खरा आयडॉल आहे। बिरुदेवनं कसा अभ्यास केला, त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय, तो निकाल लागला तेव्हा काय करत होता, त्यानं किती शिक्षण घेतलं, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद बिक्कड, तुम्ही पाहतात मुंबई तक। बिरुदेव सिद्धप्पा डोणे याचं बालपण डोंगरदऱ्यामध्ये मेंढ्या चारत, कधी उघड्यावर अभ्यास करण्यात गेलं। मेंढ्या पाळण्यात आणि त्याचा सांभाळ करण्यात देखील मोठी आव्हानं आहेत आणि त्याहीपेक्षा मोठं काहीतरी केलं पाहिजे, त्यासाठी त्यानं मेहनत घेतली। स्वतःच्या आयुष्याला दिशा द्यायची आणि गावकऱ्यांचा अभिमान वाटावा असं काहीतरी घडवायचं आणि आपल्या माणसांच्या समाधानासाठी काहीतरी करायचं असं त्यानं ठरवलं होतं। गावातील शाळेत प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। 2 खोलीचं घर, अभ्यास करायला जागा नसल्यानं गावातील मराठी शाळेच्या व्हरांड्यात तो अभ्यास करायचा। 10वीच्या परीक्षेत 96% गुण मिळवून तो मुरगुड केंद्रात पहिला आला आणि यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारात त्यानं IPS होण्याचं स्वप्न व्यक्त केलं होतं। 12वी मध्ये देखील त्यानं विज्ञान शाखेत ही चमकदारी कामगिरी करत 89% मिळवत मुरगुड केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला होता। त्यानंतर त्यानं पुण्याच्या नामांकित अशा COP कॉलेजमध्ये स्थापत्य विभागामध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं। सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षेचं वेळ असल्यानं त्याने सुरुवातीपासूनच 2 वर्ष दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली। त्यानंतर तो पुण्यामध्ये आला आणि तिथे देखील त्याने सदाशिव पेठेमध्ये अभ्यास करू लागला। त्याने आता 2 प्रयत्न केल्यानंतर परीक्षा दिली होती, पण त्याला यशाने हुलकावणी दिली होती। पण जिद्दीनं त्यानं मागील वर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि यामध्ये उज्ज्वल यश मिळवत त्यानं देशात 591वा क्रमांक मिळवला। निकाल लागला तेव्हा बिरुदेव हा शेळ्या आणि मेंढ्या कातरत होता। त्याच्या मित्रानं फोन करून त्याला हा निकाल त्याचा सांगितला होता। धनगर असल्यामुळे आम्ही या गावावरून त्या गावावरून फिरत असतो, बकऱ्या चालत या गावावरून त्या गावावर जातो। रिझल्ट आल्यानंतर रिझल्ट पाहून भारी वाटलं, धनगराचा मुलगा पण इतक्या उंच शिखरावरती जाऊ शकतो। प्रयत्न, जिद्द, चिकाटी वगैरे असेल तर आपण यशाला गवसणी घालू शकतो। मला भारी वाटतंय, आनंद झाला असं बिरुदेवनं म्हटलेलं आहे। मेंढपाळाचा मुलगा असल्यामुळे अभ्यास करताना थोडा त्रास झाला, पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यासाप्रती ओढ असल्यामुळे मार्ग सुखकर होत गेले। बकरी राखण्याचं जे कष्ट आहे त्यापेक्षा तरी अभ्यास चांगला वाटत होता। बकरी राखणं आता सोपं राहिलं नाही, हा व्यवसाय आता सोपा नाही, कामासाठी गडी मिळत नाहीत। शेतकरी पण मेंढपाळांना शेताच्या बांधावर येऊ देत नाहीत, त्यामुळे व्यवसाय करणं खूप अडचणीचा बनला आहे। त्यापेक्षा शिक्षण किंवा नोकरी चांगलं आहे, त्यामध्ये स्थैर्य मिळवणं खूप गरजेचं आहे, त्याला असं वाटत होतं, असं त्यांनी निकालानंतर म्हटलंय। या मिळालेल्या यशाच्या आधारे मी माझ्या आईवडिलांची आणि घरातल्यांची काळजी घेऊ शकत होतो। आयुष्यात स्थैर्य मिळवण्याचा प्रयत्न मी केला, त्यानंतर मी अभ्यास करून हे यश मिळवण्याचं स्वप्न पाहिलं, ते मिळवलं असंही बिरुदेव यानं यशानंतर म्हटलेलं आहे। दरम्यान बिरुदेवच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचं कौतुक होत आहे। आपल्या आई वडील आणि नातेवाईकांनी पालावर पारंपरिक पद्धतीनं फेटा बांधून बिरुदेवचा जो सत्कार केलाय, त्याचा जो व्हिडिओ आहे तो एकदम हृदयस्पर्शी असून अनेकांसाठी प्रेरणा देणारा आहे। बिरुदेव डोणेच्या या यशाला मुंबई तकचा सलाम। बाकी तुम्ही अशाच सक्सेस स्टोरीसाठी पाहत राहा मुंबई तक।